भाजपा द्वारा किया जा रहा भ्रष्टाचार के खिलाफ जागर मुंबईच्या जाहीर सभा पहुंची अंधेरी पश्चिम विधानसभा में, जहां मौजूद रहे भाजपा आमदार और भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, आमदार अतुल भातखटका, आमदार अमित सताम ने जनता के समक्ष रखा बीएमसी में हुई भ्रष्टाचार की कहानी। इस दौरान आशीष शेलार ने कहा, हम तो अपनी जान बचाने में लगे थे, हम कोविड वह तो दवाई मिले, हमको हॉस्पिटल में बेड मिले, बेड के बारे में सोच रहे थे, लेकिन शिवसेना उद्धव ठाकरे तो याकूब मेमन जो बम ब्लास्ट आरोपी 12 जगह पर बम ब्लास्ट करने के बाद सैकड़ों लोगों की जान ली। निचले कोर्ट ने फांसी दी, हाई कोर्ट ने कन्फर्म की, सुप्रीम कोर्ट एकजुट करने के लिए कहा, उसको फांसी दी। आरोपी की कब्र को सजाने के लिए पैसा और समय उनके पास था। इतना ही नहीं, अब तो मराठी और मुस्लिम भाइयों को बांटने का काम कर रहे, सिर्फ वोट के लिए। नहीं, विपक्ष भाजपा पे आरोप लगाती है, लेकिन अभी उसमें कोई सच नहीं है, लोगों को मालूम है। लेकिन जो शिवसेना खुद को हिंदुत्ववादी कहती थी और आज भी कहते हैं, उन्होंने ऑन रिकॉर्ड ये बात कहकर अपना रवैया साफ जाहिर किया है। और इसके लिए हमारी चुनौती है कि रास्ते के ऊपर वो वोट मांगो। गड्ढे मुक्त रास्ते हमने दिए, हमने पानी पर्याप्त दिया, हमने मुंबई का कचरे की समस्या हल की, और इसके लिए वो कोई उनको बताने के लिए बात नहीं है। इसके लिए इस प्रकार की घिनौनी बात वो कर रहे हैं। अतुल जी, 25 साल बीजेपी और शिवसेना आप भी साथ में थे, तो ये भ्रष्टाचार कह रहे क्या? नहीं, भारतीय जनता पार्टी तो एक बहुत माइनॉरिटी में उसमें थी। पहली बात तो कभी भारतीय जनता पार्टी का मेयर नहीं बना 30 साल में, सत्ता में थी, मेयर नहीं बना, स्टैंडिंग कमेटी का चेयरमैन नहीं बना। और इसके लिए भारतीय जनता पार्टी तो एक छोटे दल के रूप में थी। और इसके लिए यदि उनको ऐसा लगता है और वो ये कहते हैं, तो वो उसका हिसाब करे। तो कैग का ऑडिट हमने बोला है, तो उसको विरोध क्यों कर रहे हैं? वो उसको उन्होंने समर्थन करना चाहिए था, लेकिन उन्होंने समर्थन इसके लिए नहीं किया क्योंकि उनको मालूम है कि उनके हाथ काले हैं, भारतीय जनता पार्टी के साफ है। जो इतना बड़े लोगों की क्राउड देख पा रहे, क्या लगता है जनता भी इस बीएमसी के? देखो, मैं हर विधानसभा में जाकर भाषण कर रहा हूँ, जगह जगह पर जनता उमड़ कर ये सब सुनने के लिए आ रही है। साफ दिखता है कि मुंबई कर जनता के मन में बहुत बड़ा आक्रोश है। लाखों करोड़ों रुपया खर्चा करने के बाद हमको गड्ढा मुक्त रास्ते नहीं मिलते। मेट्रो का काम जो चालू किया था, वो उद्धव ठाकरे जी ने अहंकार के लिए, पुत्र प्रेम के कारण रुकवाया। 10,000 करोड़ का ज़्यादा खर्चा मुंबई कर जनता को अभी भुगतना पड़ेगा। और उसके लिए मुझे लगता है कि मुंबई कर जनता को अभी इस बार बदलाव चाहिए, और वो भारतीय जनता पार्टी और बाळासाहेबांची शिवसेना, ये दोनों दलों के आघाडी को भारी बहुमत से जिताएगी। आणि गेल्या 2.5 वर्षाच्या कोविड काळामध्ये महावसुली आघाडी सरकारच्या विरुद्ध तोफ डागणारे असे माझे सहकारी श्री अतुल भातखळकर जी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे माजी संघटन मंत्री श्री रघुनाथजी कुलकर्णी, मंचावर उपस्थित ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण अंधेरी पश्चिम विधानसभेमध्ये काम करतो असे मंडल अध्यक्ष दीपक कोतेकर जी, जिल्ह्याचे अध्यक्ष माझे मित्र संतोष मेढेकर जी, जिल्ह्याचे महामंत्री विठ्ठल बंदेरी जी, महिला मोर्चाच्या मुंबईच्या महामंत्री सरिताताई राजापुरे, ही जनता त्रस्त होती, नोकरी धंदे बंद होते, परंतु यांची वसुली मात्र सुरू होती। त्या गेल्या 2.5-3 वर्षामध्ये या मुंबईच्या पोलिसांची सुद्धा एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा
ही मलिन करण्याचं काम हे महावसुली आघाडी सरकारच्या माध्यमातून झालं. कोविडचा भ्रष्टाचार असेल, यांनी काहीच नाही सोडलं. थर्मोमीटर नाही सोडले, ऑक्सिमीटर नाही सोडले, पीपी किट नाही सोडली, बॉडी बॅग्सही सोडल्या नाहीत. कोविड केअर सेंटर तर एकही पेशंट ऍडमिट न करता अनेक कोविड केअर सेंटर्स ही बंद करण्यात आली. बिल्डरांना कोविड केअर सेंटर उभारण्याची कॉन्ट्रॅक्ट दिली. जो बिल्डिंग बांधतो तो कोविड केअर सेंटर उभारणार. आणि त्यावेळेला एपिडेमिक ऍक्ट लागू होता. डिझास्टर मॅनेजमेंटच्या ऍक्टचा गैरवापर करून पाहिजे मना येईल त्याला काम दिलं, मना येईल त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं. आणि त्याच्या 6 महिन्याच्या नंतर स्टँडिंग कमिटीच्या मीटिंग मध्ये ते सगळे कॉन्ट्रॅक्ट पारित करण्यात आले. म्हणजे आधी कामं दिली, पेमेंट झाली आणि नंतर स्टँडिंग कमिटीचं त्या ठिकाणी अप्रुव्हल हे घेण्यात आलं. जगाच्या पाठीवर हिंदुस्थानामध्ये अखंड असं कधीच आपले मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिषजी शेलार इथे आलेले आहेत. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत. पश्चिम विधानसभा के जागर मुंबईचा इस कार्यक्रम के सभा के प्रमुख वक्ता मुंबई भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष एडवोकेट आशीष शेलार जी, आप सभी के चहेते कार्य सम्राट विधायक, इस सभा के कर्ता धर्ता मेरे मित्र अमित साटम जी, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी के पूर्व संगठन मंत्री और हम सभी के ज्येष्ठ मार्गदर्शक रघुनाथ कुलकर्णी जी, जिला के अध्यक्ष संतोष मेड़ेकर जी, मंच पर बैठे हुए सभी मान्यवर, क्योंकि सबका नाम लूंगा तो मेरे को आशीष जी ने 10 मिनट ही दिया है, तो उसमें मेरे 5 मिनट उसमें ही चले जाएंगे. और इसके लिए मंच पर बैठे हुए सभी मान्यवर और इतनी बड़ी संख्या में उपस्थित इस विभाग के सभी नागरिक, रहवासी, बंधु भगिनी, सबसे प्रथम तो मैं आप सभी को शनिवार के दिन पर आप इतनी बड़ी संख्या में इतने समय से यहाँ उपस्थित है, इसके लिए भारतीय जनता पार्टी के तरफ से आप सभी को मैं बहुत बहुत बधाई देना चाहता हूं. आप सभी को धन्यवाद भी देना चाहता हूं. वर करून एकदम जोरदार भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की. आजच्या या सभेला उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार अतुल भातखळकरजी, या विभागातील लोकप्रिय आमदार आणि आपल्या कार्याने तुमच्या सगळ्यांमध्ये सातत्याने मेहनत करणारे आमचे आमदार अमित साटमजी, जिल्हाध्यक्ष संतोष मेड़ेकर, या विधानसभेचे अध्यक्ष दीपक कोतेकर, मंचावर उपस्थित सुधा सिंह, सुनीता मेहता, रोहन राठोड, रेणू हंसराज, अनिश मकवानी, उपस्थित मंचावरील विठ्ठल बंदेरी, युसुफ खान, सरिता राजपुरे, मल्लेश कटकर, संतोष राजपूत, पीयूष भाई, दीपक शाह, जगत गुप्ता, भवन कामतेकर, निलेश गुरव, राजा मुतिया, राजेश क्षीरसागर, किशोर राठोड, किशोर मयेकर, उपस्थित बंधू भगिनी आणि मातांनो, माझं अर्ध काम आमदार अतुल भातखळकर आणि आमदार अमित साटम यांनी पूर्ण केलेलं आहे. जागर मुंबईचा हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी का करते याबद्दलचं विश्लेषण त्यांनी केलं. जागर मुंबईचा हा कार्यक्रम मुंबईच्या प्रत्येक विधानसभेमध्ये हा जागर करून मुंबईकरांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आहे. आज या ठिकाणी सांगायला आनंद होतो, मुंबईची ही 22वी सभा जागर मुंबईची आहे.
आणि तुम्हाला सगळ्यांना टाळ्या वाजवण्यासाठी अजून एक संधी मी देतो. याचं कारण ज्या 22 सभा मुंबईत झाल्या त्यातली सगळ्यात मोठी सभा ही अंधेरी पश्चिम मधली होती. आणि त्यामुळे मी आयोजकांचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी अमित साटम यांनी मांडलं, अतुलजींनी मांडलं, ते पोट तिटकीने तुमच्या सगळ्या विषयाला आवाज देण्याचं काम करत होते. जे तुमच्या मनामध्ये आहे त्या तुमच्या मनातल्या विचारांचा आवाज हे अतुल भातखळकर, अमित साटम आणि आमचे सहकारी त्याला मूर्त रूप देत होते. जागर मुंबईचा हा कार्यक्रम मुंबईकरांच्या मनातील समस्या सोडवण्याचा आवाज म्हणजे जागर मुंबईचा कार्यक्रम आहे. आपणा मराठी माणसाला याची कल्पना आहे. नवरात्रीमध्ये ज्या वेळेला देवीला आवाहन केलं जातं की माते या पृथ्वीवर आता राक्षसांचा आणि असुरांचा सहवास वाढतोय. या राक्षसी वृत्तीचे आणि असुरी वृत्तीची जी लोक आहेत त्यांचा नायनाट करण्याची वेळ आली आहे. देवी तू ये. त्या देवीला जे केलं जातं ते जागर आहे. आपल्यातली सुप्त शक्ती ही जागृत करण्याचा कार्यक्रम जागर आहे. मुंबईभरात मुंबईकरांची असलेली सुप्त ताकद आणि शक्ती याचं जाहीर प्रदर्शन म्हणजे जागर मुंबईचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम घोषित केल्यानंतर बऱ्याच लोकांनी प्रश्न उपस्थित केले. अतुलजी, आपणही प्रेस कॉन्फरन्सला होता. जागर मुंबई कशासाठी आहे? जागर मुंबईच्या कार्यक्रमाचा हेतू काय? जागर मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी काय मिळवू पाहते? केवळ मतांसाठी केलेला कार्यक्रम जागर मुंबई नाही. केवळ लोकांना भूलतापा देण्यासाठी केलेला कार्यक्रम जागर मुंबई नाही. कोणावर तरी टीका टिप्पणी करायची म्हणून केलेलं भाषण म्हणजे जागर मुंबई नाही. कोणाला तरी घालून पाडून बोलावं म्हणून केलेला कार्यक्रम जागर मुंबई नाही. पण मुंबईकरांसाठी जे आवश्यक आहे ते प्रामाणिकतेने मांडलं पाहिजे. आणि उद्याच्या मुंबईकरांच्या डोक्यावरचे धोके हे मुंबईकरांसमोर स्पष्ट केले पाहिजेत. जागर मुंबईचा यासाठीचा कार्यक्रम है। अतुल जी ने बताया मुंबई महानगर पालिका का चुनाव नजदीक आया।